भरपूर ट्रेंडिंगमध्ये असणारं हे ब्लाऊज एज कटिंग आणि स्टिचिंग आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हे ब्लाऊज मी सिवलेसमध्ये शिवलेलं आहे. तर बॅक साईडनं फुल पॅक नेक आहे याचा. तर हे याचं ब्लाऊज पीस आणि अस्तर. तर आपण याची कटिंग कशी करायची हे आता पुढे बघणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बिना स्किप करता. आणि यामध्ये मी खूपच सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. तर ब्लाऊज पीस तर कमी होतं, तर त्यासाठी पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की त्याचं काय झालं आपलं. तर इथे अस्तर घेतलेलं होतं मी 1 मीटर, कारण त्यांनी आधी सांगितलेलं होतं की त्यांना बाह्या पाहिजे होत्या. तर नंतर प्लॅन झाला की त्यांना सिवलेसमध्ये ब्लाऊज पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही 1 मीटर ब्लाऊज पीस नाही घेतलं तरी चालते. तर पण मी इथं 1 मीटर अस्तर आणलेलं होतं. तर 1 मीटर अस्तर आहे. तर याला मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे. तर हे कपडा थोडंसं क्रॉसमध्ये आहे. तर इथे आपण खालच्या साईडनी आपलं किती क्रॉस येते ते एकदा इथे असं लाईन ओढून घेणार आहोत चॉकनं. आणि हा कपडा असा आपला सरळ रेषेमध्ये येणार आहे. तर इथं एवढा कपडा क्रॉसमध्ये आहे. तर अशा प्रकारे खालच्या साईडनं ज्यावेळेस आपला कपडा क्रॉसमध्ये असतो त्यावेळेस ब्लाऊज मापाला टाकल्याच्यानंतर बऱ्याच वेळा ते बिघडतं. तर इथे अशा प्रकारे खालून सरळ लाईन ओढून घेतली आणि जी ब्लाऊजची उंची आहे ती घेऊन याच्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायची आहे आपल्याला. तर 14 इंच आपली उंची राहणार आहे. तर 1 इंच प्लस त्यामध्ये 15 इंच एवढी उंची मी टोटल ब्लाऊजची घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे 15 इंच घेऊन इथे आपल्याला अशी सरळ लाईन मार्क करायची आहे. चॉकनं अशा प्रकारे ही आपली सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला आता छातीचा चौथा हिस्सा म्हणजे जे माप आपलं येईल त्याचा चौथा हिस्सा आपल्याला टाकायचा आहे. इथे तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला मापे घ्यायचे आहेत. तर इथे बघा अशा प्रकारे आपण हे 9 इंच म्हणजे हे आपलं 36 इंचाचं ब्लाऊज आहे. आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर अशा प्रकारे खालच्या साईडने पण आपण सेम घेतलेलं आहे. तर त्या ताईचं माप जे आपण बॉडी मेजरमेंट घेतलेलं होतं तर त्यानुसार इथे मापं टाकलेली आहेत. तर हे आपलं 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला इथे 4 डिवाईड करून याचं 9 इंच एवढं माप आपण काढलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला छातीचं माप काढायचं आहे. तर इथे बघू शकता ही खूप सोपी पद्धत आहे. कोणतं पण पॅटर्न असतो तुमचा तर अशा प्रकारे तुम्हाला हे 4 डिवाईड करून हे काढायचं आहे. तर इथे 9 इंच आलेलं आहे आपलं. तर इथे आपण ह्या लाईन ओढून घेणार आहोत. तर आपण हे सुरुवातीला पाठीमागच्या भागाची मार्किंग करत आहोत. तर पाठीमागचा भाग काढता वेळेस इथे मी प्रिन्सेस कटमध्ये हा रेडी करणार आहे आणि परत हा आपला बोट नेकमध्ये असणार आहे. तर आपल्याला शोल्डरचं जे माप आहे ते कोणत्या पद्धतीत घ्यायचं तर त्या समोरच्या साईडनं तर वी नेक आहे आणि पाठीमागून पॅक नेक आहे. तर त्यांचं पूर्ण शोल्डर जेवढं आहे त्याचा आपण अर्धा घेतलेला आहे. तर 15 इंच शोल्डर भरलेला आहे. तर जेवढं पण अर्ध होते इथं टेपर ज्या प्रकारे आपल्याला दिसते तसं आपण इथं घ्यायचं आहे. तर हे 7.5 इंच एवढं आलेलं आहे. तर तेवढं आपण इथं घेतलेलं आहे. आणि परत जो आपला आर्महोल आहे तो मी सहसा 7 इंच घेत असते, पण यांना सिवलेसमध्ये पाहिजे तर इथे 6.5 इंच एवढं आपण घेतलेलं आहे. कारण सिवलेस असेल तर थोडं बाही लावल्याच्या नंतर शिलाईमध्ये जातं. तर इथे आपण शिलाईची मार्जिन कट करून इथं 6.5 इंच एवढं आर्महोलची मार्किंग केली. अशा प्रकारे हा असा एल साईजचा बॉक्स रेडी करून इथे आपल्याला याचा जो शेप आहे जो गोल शेप देतो आपण तो इथे 1 इंचावर अशा प्रकारे मार्क करायचा आहे. आणि जर तुम्हाला इथे कुठून आपण सुरुवात करायची हा गोल घ्यायला तर इथे आपण असा टेप ठेवायचा आणि जिथे मध्यभाग येत असेल तिथून अशा प्रकारे आपल्याला हा शेप असा द्यायचा आहे. आर्महोलचा हे आपण गोल अशा प्रकारे काढून घेतला आहे. तर खूप सोपं आहे. तर इथे तर ह्या बाजूचं माप आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आपण या साईडने आता गळ्याची जी पाठीमागच्या गळ्याची जी रुंदी आहे ती
अशा प्रकारे 4 इंच टाकलेली आहे आणि उंची इथं मी 2.5 इंच ठेवलेली आहे। इथे आपल्या आवडीनुसार आपल्याला हे माप घ्यायचं आहे। तर रुंदी 4 इंच ठेवून उंची 2.5 इंच एवढं घेऊन आपण इथे हा बॉक्स तयार करणार आहोत। अशा सिंपल पद्धतीने आपण हे बॉक्स तयार करून इथे हा गोलाकार देऊन गळ्याचा शेप दिलेला आहे। तर इथे ही आपली एवढी पाठीमागची मार्किंग झालेली आहे आणि इथे आपल्याला शोल्डर डाऊन करायचे आहे। तर इथे मी अशा प्रकारे म्हणजे अर्धा इंचामध्ये पण कमी असं शोल्डर डाऊन केलेलं आहे इथे आणि हे आपली ही पूर्ण मार्किंग झालेली आहे। पण तरी पण मी इथे अर्धा इंच अजून जे आपलं 36 साईजचं ब्लाऊज आहे त्यामध्ये अर्धा इंचाची परत वाढ करणार आहे। कारण ते ब्लाऊज पीस जर तुम्ही बघताल तर खूप सिल्कमध्ये म्हणजे वेगळं पतलं आहे। तर ब्लाऊज पीसमुळे आणि परत त्यांच्या म्हणण्यानुसार की थोडंसं लूज पाहिजे त्यांना, तर इथे मी थोडंसं हाफ इंच वाढून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही माप टाकता वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की हे कमी वाटते, थोडंसं माप वाढून घ्यायचे, तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये वाढ करायची आहे। तर इथे आपण हे पाठीमागच्या भागाची इथे कटिंग करून घेणार आहोत। तर हे खालच्या साईडने जे एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट केलेला आहे। याची पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर इथे आपण थोडंसं बदल करणार आहोत। जी खालची साईड आहे तिथे परत हाफ इंचपेक्षा पण कमी असं इथे आपल्याला या साईडने जी आपली फिटिंगची साईड आहे त्या साईडने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे अशी तिरकी लाईन ओढून या साईडने आपल्याला एवढी साईड अशी कट करायची आहे। तर यामुळे काय होतं तर आपलं जे ब्लाऊज आहे ते आपल्या बॉडीचा आकार तो पूर्ण सेम नसतो। तो त्यावेळेस हे ब्लाऊज आपण ज्यावेळेस घातल्याच्या नंतर एक साईडनं आपल्याला घट्ट लागतं तर ते म्हणजे दोन्ही साईडनी घट्ट लागतं ते लागणार नाही। तर आणि परत हे खूप छान फिटिंगमध्ये बसतं। कारण मी हे सुरुवातीला करत नव्हते, जेव्हा मी काही जणांचे व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये मी स्वतःवर हे ट्राय केलं तर बऱ्यापैकी त्याचा खूप छान लूक येतो आणि फिटिंगला पण खूप मस्त बसते। तर इथे आपण हे पाठीमागलचे टक्सचे निशाण घेणार आहोत। जे आपला पाठीमागलचा फिटिंगचा भाग आहे त्याच्या अर्ध आपल्याला असं करून इथे टक्सचा निशाण द्यायचा आहे आणि उंचीला 4.5 ते 5 इंच अशा प्रकारे तुम्ही टक्सचा इथं मार्क देऊ शकता। तर अशा पद्धतीत आपण हे टक्सची उंची आणि दोन्ही साईडनी हाफ इंच एवढं म्हणजे 1 इंचाचं मार्क देऊन इथे टक्स घेतलेला आहे। तर इथे मी अशा प्रकारे छोटे छोटे कट्स देत असते, म्हणजे शिवता वेळेस जरी चॉकचे निशाण जरी मिटला गेले तरी आपल्याला लक्षात येतं की इथून आपण हे टक्स घेतलेले होते आणि दोन्ही सोबत कपड्याचे टक्स लक्षात येतात। तर इथे आपण गळ्याची पण कटिंग करून घेणार आहोत। तर अस्तरवर आपण हे पाठीमागच्या भागाची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आणि हेच अस्तरचा पार्ट आपण समोरचा पार्टचे मार्क टाकण्यासाठी अशा पद्धतीत आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। तर इथे हा अस्तरचा कपडा धुवून घेतल्यामुळे थोडंसं खालच्या साईडनी प्रेस केलं तरी पण काठ खालीवरी आहेत। तर ही तुम्ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आपण ब्लाऊजचं माप टाकतो आणि नंतर लक्षात येतं की खालचा कपडा तर थोडा कमी कटिंगमध्ये आला आणि वरचा थोडा जास्त झाला। तर त्यावेळेस आपल्याला आधी जो एक्स्ट्रा कपडा खालीवरी वाटतो तर त्या साईडने एकदा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। तर इथं माझा थोडा कपडा ज्यावेळेस आपण अस्तर वाळू घालतो त्यावेळेस तो फोल्डिंगमध्ये वेगळ्या साईडमध्ये फोल्ड झालेला होता। तर इथे मी याला एकदा सरळ करून घेणार आहे। इथे मी ह्या सरळ करून नंतर हुक आयपट्टीसाठी पण थोडंसं एक्स्ट्राचा कपडा इथे ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्या जी हुकायचा एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला
इथे जे आपला पाठीमागचा पार्ट आहे तो इथून ठेवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीत आपल्याला ह्या पाठीमागच्या पार्टवरच समोरची मार्किंग करायची आहे। तर इथे बघू शकता की जे आपला पाठीमागचा पार्ट आहे त्यावरच मी याची मार्किंग करत आहे। तर इथे आपलं जे मार्क आहे ते अशा पद्धतीत आपण चॉकनं जशास तसं एकदा असं चॉकनं हे करून घेणार आहोत पूर्ण। तर इथे पूर्ण निशाण लावून घेतलेले आहे। तर यामध्ये आपल्याला काय वाढवायचं, किती वाढ करायची आहे या समोरच्या पार्टमध्ये ते आपण बघणार आहोत। तर इथे खालच्या साईडने आपण 1 इंच एवढं वाढवून घेतलेलं आहे इथे। तर या साईडने तर आपण थोडंसं कपडा कट केलेला होता, पण ते पण आपण नंतर बघणार आहोत। तर इथे जे 1 इंचाचं माप आहे तेच मी सरळ लाईनमध्ये घेतलेलं आहे। अशा पद्धतीत हे आपण समोरच्या साईडने 1 इंचाची वाढ केलेली आहे। आणि आपल्याला हा प्रिन्सेस कटमध्ये हे रेडी करायचं आहे। तर हे आपण प्रिन्सेस कट रेडी करता वेळेस याची मापे आपल्याला कशी टाकायची ते बघूया। तर इथे आपल्याला गळ्याचं जे माप आहे ते आपण व्ही नेकमध्ये टाकणार आहोत। तर हा 7 इंचाचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे 7 इंच टाकून हा बॉक्स रेडी करायचा आहे आणि नंतर आपल्याला हवा तो गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर इथे आपला हा व्ही नेक आहे, तर 8 इंचवर मी अशा प्रकारे मार्क केलेला आहे आणि इथे सरळ सरळ आपल्याला हा व्ही नेक करून घ्यायचा आहे। आणि मी इथे थोडंसं मधल्या साईडने असं व्ही नेकला गोल केलेला आहे, म्हणजे व्ही नेकमध्ये थोडासा छान असा शेप येतो, कारण समोरच्या साईडने आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येते। तर इथे आर्म होलचं जे मार्किंग आहे ते आपण आधी सुरुवातीचं जे मार्किंग होतं तेच इथे टाकून घेऊ आणि नंतर समोरच्या साईडने आपल्याला मधल्या बाजूस अर्धा इंच असं मध्ये घ्यायचं आहे आणि इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला समोरच्या गोलाकारची अशी मार्किंग टाकून घ्यायची आहे। तर खूप सोपं आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीत, कारण दिसायला हे खूप अवघड वाटतं ब्लाऊज, पण आपण कटिंग करायला एवढ्या सोप्या पद्धतीत सांगत आहोत की तुम्हाला हे नक्कीच जमेल। आणि इथे मी अशा प्रकारे समोरच्या साईडचे पण शोल्डर डाऊन केलेले आहेत आणि इथे याचे हे मार्क करून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे जे चेस्टचा भाग आहे ते आपल्याला इथे टाकायचा आहे। तर या ब्लाऊजचा चेस्टचा भाग असा 10.5वर येतो आहे, तर आपण 10.5 किंवा मग 10 एवढं पण इथे ठेवू शकतो। तर हा झाला आपला पॉईंट। तर इथे आपल्याला दोन्ही साईडनी कसे माप घ्यायचे ते बघणार आहोत। तर या साईडने आपण जी आपली हुकायची मार्किंग आहे ती सोडून 4 इंच इथे घेतलेला आहे आणि ही खालच्या साईडने 3.5 इंच जी हुकायचं माप आहे ते सोडून इथे मार्क केलेला आहे। तर अशा पद्धतीत आपल्याला हे डॉट असे तिरकी लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत। तर इथे आपल्याला 2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथून आपण 2 इंचाचा हा टक्स काढून घेतलेला आहे आणि 2 इंच वरच्या साईडने इथे मार्क करून ही सरळ लाईन आपल्याला आखून घेऊन अशा सोप्या पद्धतीत आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे। तर इथे वरच्या साईडने आपण हे जी आपली गोलाकारची मार्किंग आहे त्याच्या बाजूला आपण हे इथे जॉईंट करून घेणार आहोत। तर हा आपला प्रिन्सेस कटचा शेप तयार होतो। तर इथे आपण प्रिन्सेस कट तर रेडी केला, पण जो आपण एक्स्ट्राचा कपडा 2 इंचाचा खाली कट करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पुढे कपडा वाढून घ्यावा लागणार आहे। तर तो आपण पलीकडच्या साईडने, म्हणजे जी फिटिंगची साईड आहे या साईडने आपण हाच
भाग इकडे वाढून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला माझ्या नवीन मैत्रिणी ज्या शिलाई करतात त्यावेळेस त्यांना लक्षात येत नाही की आपण प्रिन्सेस कटचा तर शेप दिला आणि इथे आपण वाढून नाही घेतलं तर हे फिटिंग करता वेळेस कपडा कमी पडतो, नंतर जॉईंट करावा लागतो किंवा मग सगळ्यांना असं वाटते की अरे आपल्याला हे जमणार नाही आणि काही जणी फार गोंधळून जातात. तर इथे जो कपडा आपण कट करतो तोच आपल्याला इथे वाढून घ्यायचा आहे. जर तुम्ही 1.5 इंचाचं अंतर घेतलं टक्समध्ये तर 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा कपडा वाढून घ्यायचा असतो. तर इथे मी अशा प्रकारे हा 2 इंचाचा टक्स घेतला होता, तर 2 इंच खालच्या साईडने आणि 1 इंच वरच्या साईडने असं एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे. आणि हा आपलं प्रिन्सेस कटचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. आणि इथे जो आपण मागच्या पाठीमागच्या भागाला टक्स दिला होता त्याच टक्सला आपण इथे आधी ठेवू शकतो किंवा मग शिलाई करता वेळेस एकदा मोजमाप करून नंतर पण कट करू शकतो. तर इथे आपल्याला सरळ सरळ हे मार्क जे आपलं 1 इंचाचं माप आहे तिथे हे अशा पद्धतीत जुळून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे. आणि जी हुकायची पट्टी आहे त्या साईडने आपण ह्या 1 इंचामध्ये परत अर्धा इंच कमी करून अशा प्रकारे क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे. आणि ह्या जे मार्किंग आहे त्याची आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. तर ही पूर्ण आपली मार्किंग झालेली आहे. यामध्ये तुम्हाला काही पण डाऊट असेल तर नक्की विचारा. आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आणखी वेगळ्या वेगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला जर कटिंग शिकायची असेल तर नक्की कमेंट करा. तर इथे आपण अशा प्रकारे हे पूर्ण मार्किंग करून आता याची जे मार्क आहेत त्यावरच आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. त्या समोरचा जो व्ही-नेक गळा आहे तो आपल्याला आधीच कट करायचा नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेसच आपण त्याची कटिंग करणार आहोत. तर हे ब्लाऊज पण तुम्हाला शिवायला शिकायचं असेल तर खूप सोप्या पद्धतीत आपण हे शिवून रेडी करू शकतो. तर हा आपला ब्लाऊज कटिंग करण्याचा पार्ट 1 आहे. जर तुम्हाला पार्ट 2 ब्लाऊजची कशी स्टिचिंग करायची पाहायचं असेल तर नक्की कमेंट करा. आणि यावर पण तुम्हाला याची कटिंग म्हणजे काय यामध्ये समजलं नाही ते पण तुम्ही इथे विचारू शकता. तर इथे मी प्रिन्सेस कटचा जो भाग आहे त्याच्या दोन्ही साईडनी छोट्या छोट्या कॉर्नरला जो छोटा कपडा येतो तो मी इथे कट केलेला आहे. तो का कट केला तर इथे तो दोन्ही मिळून 1/2 इंचापेक्षा पण कमी आपण असा कपडा कट केला, कारण जेव्हा आपण प्रिन्सेस कट जॉईंट करतो त्यावेळेस तो फिनिशिंगमध्ये जॉईंट होतो. तर अशा पद्धतीत आपलं अस्तरचं तर कटिंग झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपलं ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता की फार पतला कपडा आहे आणि घातल्याच्या नंतर एखाद्या वेळेस बाय चान्स कपडा शिलाई सोडू शकतो, पण आपण थोडा एक्स्ट्रा कपडा असा यामध्ये कटिंग करणार आहोत. तर ब्लाऊज पीस तुम्ही बघा कमी आहे. तर यामध्ये त्यांच्या स्लीव्ज 3.5 इंचाच्याच होत्या, पण तरी पण आपण आता स्लीव्ज लावणार नाही आहेत. तर इथे मी हे ॲडजस्ट करून आधी बघितलं की बरेच वेळ आपल्याला वाटते की आपल्याला सगळं येतं, पण आपल्याला आधी ब्लाऊज पण बघायचं असतं आणि हे प्रिन्सेस कटचे जे शेप आहेत ते पूर्ण कसे ॲडजस्ट होतात हे पण बघावं लागतं. तर इथे मी हे एक वेळेस टाकून बघितलं तर यामध्ये मला कुठेच असं कपडा एक्स्ट्रा उरत नव्हता. आणि याचं कटिंग करता वेळेस मला थोडा एक्स्ट्रा कपडा शिल्लक पाहिजे होता. तर मी यावर डिझाईन नसल्यामुळं याला अशा पद्धतीत परत एक वेळेस अशी घडी टाकून यावर मापे टाकून बघितली, कारण कपडा जेव्हा प्लेन असतो त्यावेळेस आपण वेगळ्या प्रकारे याची मांडणी करून हे आपण बघू शकतो की कशा पद्धतीत हे ॲडजस्ट होतं. तर असं नाही आहे की तुमच्याकडे प्रत्येक कपडा असा प्लेनच येईल. तर कधी डिझाईनचा कपडा असतो तर त्यावेळेस आपल्याला डिझाईन बघूनच ब्लाऊजचे जे आपण कटिंग केलेले अस्तरचे पार्ट आहेत ते टाकायचे असतात. तर इथे अशा पद्धतीत तुम्ही ब्लाऊजला असं ठेवून इथे आपण आता पूर्ण जे आपले कटिंगचे पार्ट आहेत ते जशाच तसे आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की खालच्या साईडने जे ब्लाऊजला छोटी बॉर्डर आहे ब्लाऊज पीसला, तर ती मी थोडी 3 इंच अंतराची म्हणजे ठेवलेली आहे. कारण इथे
जर त्यांना बाह्या लावून पाहिजे असतील नंतर किंवा मग काही पण जर वाटलं की अरे ब्लाऊज मला असं घालायचं नव्हतं तर हे उगंच केलं, तर त्यावर पण सजेशन म्हणून मी हा एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे. आणि कारण त्यांनी मला आधी बाह्या लावायच्या सांगितलेल्या होत्या आणि आता त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. तर मी शक्य तेवढं माझ्या गिरायकासाठी थोडं एक चान्स म्हणून असं ठेवत असते की ठीक आहे, तुमचं जर तुम्हाला हे आवडत नसेल तर आपण असं करू. तर त्यासाठी मी इथे कपडा पूर्ण चेक केला, तर मला वाटलं की साईडने तर थोडा थोडा उरतो ना, मग त्यांच्या बाह्यांची डिझाईन जर त्यांना वाटलं तर नंतर पण करून देता येईल. तर त्यासाठी मी हे साईडच्या बॉर्डर राहू देत आहे. तर यामध्ये जर तुम्हाला आवडेल तशी तुम्ही कटिंग करू शकता. पण एक वेळेस आपण कधी स्वतःचा जसा विचार करतो तसाच मी गिरायकाचा पण इथं विचार केला आणि ब्लाऊजचे जे पार्ट आहेत ते अशा प्रकारे ठेवून इथे जे प्रिन्सेस कटचे पूर्ण पार्टचे अशा प्रकारे कटिंग करून घेतली आणि जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तो मी साईडला ठेवणार आहे आणि तो त्यांना जर बाह्या लावायच्या असतील तर ते मी लावून देणार आहे. किंवा मग आपला दुसरं जे चॅनल आहे त्यावर DIY व्हिडिओ असतात, तर त्यासाठी पण मी काही नवीन नवीन आयडिया बनवत असते. तर त्यासाठी पण मी हे असे एक्स्ट्राचे छोटे छोटे पीस असतात तर त्याचं काहीतरी नवीन बनवत असते. तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असंच आपल्या चॅनलवर बरेच काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नक्की बघा. तर इथे आपल्या दोन्ही पार्टला मी इथे ठेवून याचे जे शोल्डर डाऊन केलेले होते त्याची मार्किंग आपण करून ठेवलेली होती, तर ते मी इथे कट करून घेणार आहे. तर इथे आपले हा पार्टची कटिंग झालेली आहे आणि हे आपलं पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. तर मी हे लगेच शिवायला घेतला आणि यासोबतच मी आणखी 2 ब्लाऊज पण रेडी केलेले होते. त्या पण डिझाईन कस्टमरला खूप आवडल्या आणि त्यांच्या पसंतीनुसारच आपण ते बनवलेले आहेत. सध्याचं ट्रेंडिंग ब्लाऊज पीस ब्लाऊजची डिझाईन आहे ती पण मी इथे बनवलेली आहे. नक्की सांगा ह्या 3 ब्लाऊजच्या मध्ये तुम्हाला कोणती डिझाईन आवडली, यावर पण आपण नक्की व्हिडिओ बनवू. थँक्यू.